चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला साइन रूल पाहणार आहोत. ठीक आहे, म्हटलं कोणचा रूल? साइन रूल. का म्हणताय पहा की 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारते. ठीक आहे, बोर्डात इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट. ठीक आहे, a by sin a, b by sin b, c by sin c is equal to 2r. ठीक आहे, आणि where r is the circumradius of triangle ABC. ठीक आहे, हा circumradius का चीज आहे पाहू. ठीक आहे, पटलं? ओके ओके. पहिले पहा, पहिले समजू का म्हणताय पहा इन ट्रायंगल एबीसी. तर पहिलं प्यार से ट्रायंगल एबीसी काढून टाका. ठीक आहे, ओके. लगे आतमध्ये ट्रायंगल एबीसी. तर एबीसी ट्रायंगल काढ. ओके, आता ध्यान से देखो, जे कॅपिटल आहेत ना ते अँगल विथ, आणि याच्यामध्ये जे कॅपिटल ए च्या समोर ए हे वाली साइड, कॅपिटल बी च्या समोर बी हे साइड, आणि सी च्या समोर छोटावाला सी हे साइड. हा रिलेशन आपल्याला माहित पाहिजे. आता काय करतो आपण? ओके, मी काय करतो? प्रूफ चालू केलो का? ध्यान से देखो, मी काय म्हणतो इन ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, कुठं? इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल एबीसी मध्ये मी काय करतो बा? पहिलं एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढतो. का काढता? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, इथपर्यंत केली. तर तुम्हाला माहित आहे की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी 5वी 6वी 7वी पासून शिकत आहोत. का राहते पहा? हाफ बेस इंटू हाईट. बहुत ही प्यारा फॉर्म्युला. ठीक आहे, हाफ बेस इंटू हाईट. ठीक आहे, त्याला एक काम करू, या ट्रायंगल मध्ये हाफ लिहून टाकू. चल, प्यार से बेस किती आहे पहा? ए. सर बेस तर ए आहे. हाईट किती आहे? सर हाईट ना, बरोबर, आणि हाईट ना. पटलं नाही इथपर्यंत? म्हणजे विषय क्लोज झाला की सर हाईट ना ये ना चल. ठीक आहे, मग एक काम करता आपण, मी इथून प्यार से एक हाईट टाकतो. ठीक आहे, आणि याच्या नाव मी डी दिलो. सपोज दॅट का दिलो मी? डी. हा ए इकडे बाजूला ठेवा. पटला नाही इथपर्यंत? क्लिअर. आता मला सांगा हाईट होईल एडी, बट एडी लिहून फायदा काय? एडी काय? पटला नाही इथपर्यंत? एक काम करता आपण, यावाल्या ट्रायंगल मध्ये, यावाल्या येतच पाहणार, यावाल्या ट्रायंगल मध्ये यावाल्या अँगलचा यूज करतो आणि हा वाला काढतो. काम माहिती पहा, या अँगलचा जर यूज केलो तर पहा, याच्या जर तुम्ही साइन काढलं, साइन. ठीक आहे, कारण साइन रूल आहे ना. ठीक आहे, चेक करा. तर अपोजिट म्हणजेच काय होईल? एडी अपॉन हायपोटेनस एबी लिहिता येईल ना. ओके, आणि हायपोटेनस आपल्याला माहित आहे सी आहे. पटला ना? तर काय होते पहा? साइन बी होते. म्हणजे याचाच अर्थ साइन बी इज इक्वल टू एडी किती आहे? एडीच ठेवा, तेच तर काढता भाऊ. ठीक आहे, आणि मला सांगा एबी किती आहे? सी. तर मग एडी इज इक्वल टू काय? पहा, सी इकडे घुसखोरी कराल ना, म्हणजे सी साइन बी. ठीक आहे, बहुत ही प्यारा था. ठीक आहे, म्हणजे येतं का लिहिन पहा? हाफ इंटू, ध्यान से देखो, हाफ इंटू हाफ इंटू, बढ़िया लिहू द्या, हाफ इंटू ए इंटू, चल लिहा किती होईल? सी साइन बी. सी साइन बी, आणि ध्यान से देखो हा सी साइड बी. समजलं ना? तर म्हणजे याचा अर्थ काय पहा? हाफ ए सी साइन बी. क्लिअर आहे? आता पहा इकडे पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी जो का तो लिहा. ठीक आहे, पटले? थोडीशी जागा इथं सोडून ठेवतो, कामी आहे. ओके, पहा इकडे आहे का? आता मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. ठीक आहे, की याचे 3 प्रकारे मी एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकतो. ठीक आहे, काऊन माहिती आहे? या ट्रायंगलला मी 3 प्रकारे ठेवू शकतो ना. पहा, कोणाला जर वाटलं तर बीसी वर बसवल, कोणाला वाटलं या ट्रायंगल असा करा एबी वर बसवल, कोणाला वाटलं तर एसी वर बसवल. ठीक आहे, म्हणजे याला मी 3 प्रकारे याची एरिया काढू शकतो. पहा की मी लिहित आहो की सिमिलरली, वाटल्या जागा जाऊ द्या ना, सिमिलरली काय होईल पहा? ध्यान से देखो, सिमिलरली जर मला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढायचं असेल, का काढायचं? एबीसी. ध्यान से देखो, पुन्हा सर काढल्याच ना, नाही मला आता दुसऱ्या प्रकारे करायचं. कसं होईल पहा? जसं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, तर एसीच्या मधात बी आहे म्हणून साइन बी. ठीक आहे, आता पहा एरिया ऑफ ट्रायंगल एबीच्या मधात काय पहा? एबी. ठीक आहे, तर फिलहाल पहा एसीच्या मधात साइन बी. ठीक आहे, तर येते येईल हाफ. आता ध्यान से देखो, साइन सी जर लिहिलो, ध्यान से देखो साइन सी. ठीक आहे, तर एबीच्या मधात साइन सी, तर मध ए इंटू बी, आणि चेक करा, जसं एसी होता तर साइन बी. ठीक आहे, एबी होता तर साइन सी. ठीक आहे, त्यानंतर ध्यान से देखो, पुन्हा काढा एरिया ऑफ ट्रायंगल. कोणसा? एरिया ऑफ ट्रायंगल पुन्हा एबीसी. ठीक आहे, इज इक्वल टू हाफ. आता पहा बीसी, आणि बीसीच्या मधात कोण आहे? साइन आहे. ठीक आहे, बढिया प्यार से. ठीक आहे, पण हे काढाचा कसा आहे समजलं ना तुम्हाला? ठीक आहे, पण याचा नेमका अर्थ काय समजलं का? ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ एक जर ट्रायंगल असेल ना, तर जर इकडून हाईट घेतल्या तर हा वाला एरिया. ठीक आहे, आता जर इकडून हाईट घेतल्या तर समजत आहे ना, आणि इकडूनही हाईट घेऊ शकता. मग 3 प्रकारे हाईट घेता येते, 3 प्रकारे बेस, म्हणून 3 प्रकारे एरिया काढलो. हे बात समजू. ठीक आहे, आता काय ध्यान से देखो. ओके, मी काय करता पहा इकडे पहा, हा जो 2 डिवाइड आहे ना, तो 2 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल हटलं रे जीव. ठीक आहे, एरिया ऑफ ट्रायंगल असं बढिया एबीसी इज इक्वल टू, ध्यान से देखो मी केलो का, हा जो 2 डिवाइड होता मल्टीप्लाय आला. ओके, इकडे आला ना 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, तर एसी साइन बी.
क्लिअर आहे, AC साइन B. ठीक आहे. त्यानंतर इकडे पण पहा 2 जो आहे ना 2 डिवाइड मल्टीप्लाई, तर 2 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू, ध्यान से देखो, AB साइन C, AB साइन C. ओके बढिया, बरोबर लिहिता पहा AC. ओके त्यानंतर AB. आता इथं पण पहा 2 इकडे होईल ना, म्हणजे 2 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल ABC मीन्स सर BC साइन A. ठीक आहे बढिया. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. माहिती B नाही तर साइन B, इथं C ना म्हणजे इथं C नाही तर साइन C, इथं A नाही तर साइन A. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. आता कोणा म्हणून एक नजारा तर बढिया प्यारा दिसता का की सर हा 2 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हा 2 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल ABC, हा 2 टाइम एरिया ऑफ ट्रायंगल ABC, यानी की हे सर्वच्या सर्व इक्वल आहेत. ओ नाईस. ठीक आहे पहा ना, हा म्हणजे हा म्हणजे 6 आणि हा म्हणजे 6, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही इक्वल आहेत सर. यस. ओके म्हणजेच AC साइन B उद्या चालून मी असं म्हणू शकतो, आणि AB साइन C आणि BC साइन A हे तिघ एकामेकाला इक्वल आहेत. कोणी नाराज तर नाही. बरोबर हा ना, बाय धिस. ठीक आहे. ओके बाय धिस डंडा. ठीक आहे दिसतात. आता मी एक काम करतो, मला हा वाला नजारा पाहायचा, हा वाला. ठीक आहे हा वाला नजारा हलका हलका तर दिसत आहे सर. का करतो आपण की जेवढे काही रेशो आहेत, म्हणजे जेवढे काही रेशोज आहेत असं समजा. ठीक आहे पटलं. याला मी डिवाइड बाय ABC थ्रू आउट करतो. ठीक आहे थ्रू आउट पुऱ्या बाजूला मी काय केलो की ABC ने डिवाइड करतो. तर काय होईल पहा नजारा पहा. ठीक आहे की AC बाय साइन B इज इक्वल टू AB बाय साइन C आणि BC बाय साइन A डिवाइडेड बाय ABC. इकडे ABC आणि इकडे ABC. नजारा पहा काय होता. आता ध्यान से देखो. ठीक आहे इकडे काय होईल पहा की सर AC आणि AC खतम, त्यानंतर AB खतम आणि सर BC खतम. ओके म्हणजे चांगला खतरनाक नजारा दिसता. ठीक आहे. आता मी काय करतो पहा, थोडासा मिटवून घेतो. मी सर असं म्हणू शकतो की साइन A अपॉन A. ओह नाईस. ठीक आहे म्हणजे मी लिहित आहो पहा की साइन A अपॉन A. ओके आणि पहा साइन B इज इक्वल टू साइन B अपॉन B उरला आणि साइन C अपॉन C. ध्यान से देखो साइन C. पण सर असं काऊन लिहिलं, कारण पहा ABC लगातार आला पाहिजे ना, अल्फाबेट्स ABCD. ठीक आहे पण सर नजारा हा नाही दिसला तर काय करता पहा, काही विषय ना, हा डोका हा पाय, हा डोका हा पाय, हा डोका हा पाय. ठीक आहे उलटा मारतो. ठीक आहे रेसिप्रोकल. ठीक आहे पटलं ना. तर म्हणजेच काय होईल पहा A बाय साइन A इज इक्वल टू B बाय साइन B इज इक्वल टू C बाय साइन C. बढ़िया प्रेमाने मी लिहिलो. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. ओके तर सर हलकासा नजारा मला हलकासा असा दिसला, हलकासा का बहुतच खतरनाक नजारा दिसला. याला इक्वेशन नंबर फर्स्ट लिहून ठेवा. ठीक आहे ओके क्लिअर आहे इथपर्यंत. ओके आता पहा एवढा क्लिअर झाला सर हा वाला पार्ट. पण हा 2R का. ठीक आहे आता R आला पहा, ध्यान से देखो आता R आला. आता मी पुढच्या पॉइंट वाचत आहो पहा, व्हेअर R इज अ सर्कम रेडियस. ओह नाईस. ठीक आहे ऑफ ट्रायंगल ABC म्हणजेच सर्कम रेडियस. बरं ठीक आहे तर पहा सर्कम सर्कल काय राहते माहिती आहे ना, एक सर्कल राहते. ठीक आहे एक सर्कल राहते आणि या सर्कलला 3 पॉइंट मध्ये टच करून जाते सर्कल. ठीक आहे याला सर्कम सर्कल म्हणतात. ठीक आहे आणि याच्यातून जो रेडियस राहते, ठीक आहे मान के चलो हा वाला रेडियस. ओके हा वाला रेडियस हा सर्कम रेडियस. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर आहे. सर्कम रेडियस समजलं ना. ट्रायंगल ABC जर असेल, ठीक आहे हा जो रेडियस हा सर्कम रेडियस. ठीक आहे इथूनच आपण असं कच्चीनं गोला मारतो. ठीक आहे म्हटलं ना हा R. आता एक काम करतो की सर आपल्याला 2R नजारा पाहिजे. एक काम करतो हा रेडियस प्लस इकडे जो येता हा रेडियस म्हणजे टोटल किती होईल पहा 2R. ध्यान से देखो. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर बहुत ही प्यारा. ठीक आहे एक काम करतो थोडीशी टेढ़ी लाईन गेली याला पडिया असं लिहून टाकू. ठीक आहे आता ऐक फिलहाल केली. एक काम करतो मी या डायग्रामला थोडंसं असं सुद्धा जॉईंट करून घेतो. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. ओके इथपर्यंत बढिया प्यारा क्लिअर आहे. ठीक आहे इथपर्यंत. आता या डायग्राम कडे पाहिजे आणि इथं मी P पॉइंट देऊन देतो. ठीक आहे तुमच्या पुस्तकातलेच नाव घेता बरं, कारण कधी वाचला तर समजला पाहिजे. ठीक आहे नाही तर कोणचे पण नाव घेता. ठीक आहे काही विषय नाही. आता ऐका काय ओके फिलहाल केली एवढा काम झाला. मी हाई पार्ट मिटवून घेतो. ठीक आहे चिवडा कशाला. आता पहा विषय का याला ओ तर सेंटर देऊन तू पहिलं प्रेमा. ठीक आहे आता पहा AP इज अ डायमीटर. पहिलं लिहा इन अ फिगर. ठीक आहे या फिगर मध्ये. ठीक आहे या फिगर मध्ये इन अ फिगर AP का
AP इज इक्वल टू 2R आहे. पहिले प्यार से AP इज इक्वल टू 2R लिहा. ओके बढ़िया प्रेमाने. ठीक आहे पहा ना दिसतच आहे ना AP डायमीटर आहे 2R आहे. ठीक आहे कारण R प्लस R 2R. ठीक आहे दोन रेडियस इज इक्वल टू डायमीटर. क्लियर आहे परत. ओके चल बढ़िया काम आहे. आता कॉल पुढची कहाणी आहे का. ठीक आहे ओके तर फिलहाल के लिए आता पहा इन ट्रायंगल एबीसी. इन ट्रायंगल पहा आता इन फिगर झाला 2R. आता इन ट्रायंगल एपीसी. ठीक आहे कोणची पीसी एपीसी. ये वाला ट्रायंगल एपीसी मध्ये. ठीक आहे काय होईल पहा एपीसी. एपी इज अ डायमीटर. एपी का इज अ डायमीटर. एपी इज अ डायमीटर. ओके बढ़िया. आता जॉमेट्री आली आहे. ठीक आहे डायमीटर. आता जॉमेट्री आली म्हणजे काय होईल पहा. ओके जॉमेट्री आली म्हणजे थोडस इंग्लिश झाडा लागतं बरोबर. एपी डायमीटर आहे. ठीक आहे तर काय म्हणेल पहा असा जर डायमीटर असेल तर डायरेक्ट अँगल एसीपी. ध्यान से देखो एसीपी दिसला ना एसीपी इज इक्वल टू 90 डिग्री. तो म्हणते जॉमेट्री मध्ये हा एक लोच आहे की काउन भाव. ठीक आहे तर तुम्ही म्हणाल का रिझन का की अँगल इन्स्क्राइब सेमी सर्क्युलर आर्क. ठीक आहे ना सेमी सर्क्युलर आर्क मध्ये इन्स्क्राइब केला ना तिथे लिहा अँगल इन्स्क्राइब सेमी सर्कल इन सेमी सर्कल. एवढा लिहिला तरी अंग होते इन सेमी सर्कल. रिजन. ठीक आहे जॉमेट्री मध्ये रिजन लिहा लागते. ओके हा एक लोच आहे. ओके बहुत ही बढ़िया. म्हणजे प्यार से एपीसी किती आला 90 आला. चिवडा ना झाला म्हणजे एपीसी 90 आला. ठीक आहे दिसतात एपीसी 90. बहुत ही बढ़िया. ठीक आहे आता एक काम करता हा जर 90 असेल तर फिलहाल के लिए मी यासोबत एक रिलेशन जोडतो यासोबत. ठीक आहे काय यासोबत एक साइनचा रिलेशन जोडतो. कसा पहा ओके जर सपोज द्या साइन पी. आता पहा हा जर 90 आहे तर ट्रिग्नोमेट्री लागते ना. मी एक रिलेशन जोड़ता पा कि नाउ साइन पी इज इक्वल टू पा साइन पी इज इक्वल टू. ध्यान से देखो हा 90 बरा इकडे पहा सॉरी इथं 90 आहे ना तर पहा साइन पी विषय काय पहा अपोजिट अपॉन हायपोटेनस. म्हणजेच काय पहा अपोजिट एसी अपॉन हायपोटेनस एपी. ध्यान से देखो साइन पी विषय अपोजिट अपॉन 90 च्या समोर हायपोटेनस ना एपी. ठीक आहे तर म्हणजेच मला काय म्हणायचं या कोपच्यात पहा कि साइन पी इज इक्वल टू. ध्यान से देखो एसी किती आहे तर सर एसी इज इक्वल टू बी आहे. ध्यान से देखो इथे दिसता ना एसी इज इक्वल टू बी. इथे बी घुसा. ठीक आहे त्यानंतर एपी किती आहे अरे सर तो तर 2R आहे. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. ओह नाईस. ठीक आहे इथपर्यंत क्लिअर. ओके चल याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकू प्यार से. ठीक आहे 2 देऊ समजलं ना. ओके की बी अपॉन 2R आला. आता बट परंतु ठीक आहे ध्यान से देखो हा महत्वाचा पॉइंट है. ठीक है कि बट सर एंगल बी इज इक्वल टू एंगल पी है. ध्यान से देखो ठीक है एंगल बी इज इक्वल टू एंगल पी है. ओ यस ठीक है रीजन तुम्ही 10वी शिकल्या बाय इन्स्क्राइब्ड एंगल थ्योरम. कोणती थ्योरम पहा की बाय इन्स्क्राइब्ड. हे 10वी शिकल्या बरं. म्हणून मी 10वीच्या मुलांना सांगत राहतो की भाऊ माझ्या अभ्यास करत राहा. ठीक आहे बोर्डापुरतं मर्यादित नको ठेव. ठीक आहे कारण 12वीत काम येते. ठीक आहे बाय इन्स्क्राइब्ड एंगल थ्योरम. हा इन्स्क्राइब्ड एंगल थ्योरम माहिती आहे ना. चलो थोडा हलका सांगून देतो पहा. इन्स्क्राइब म्हणजे एक सर्कल आहे. सपोज दॅट जेवढा आर्क हावाला अँगल इन्स्क्राइब कर तेवढाच आर्क हावाला जर अँगल इन्स्क्राइब करेल. पहा ना हावाला आर्क दिसता. ठीक आहे ध्यान से देखो रेड मध्ये दाखवून देतो वाटल्यास देखो. ठीक आहे की जर जेवढा आर्क हावाला अँगल इन्स्क्राइब करत तेवढाच आर्क हावाला अँगल जर इन्स्क्राइब करत असेल. ठीक आहे पहा इकडे ध्यान से देखो दिसता है ना. तर डंके की चोट पर सांगायचा का धिस इक्वल्स टू धिस. तेच कहाणी आहे. पहा इकडे पहा ध्यान से देखो जर रेड मध्ये मी घुमवलो ना जेवढा बी इन्स्क्राइब करताय तेवढाच पी इन्स्क्राइब करताय. ओ म्हणून झालास. ठीक आहे मग आता मला सांगा जर समजा पी इज इक्वल टू 60 डिग्री साइन पी तर बी किती आहे 60च राहील ना. समजा ना म्हणजे याचा अर्थ सर मी साइन बी इज इक्वल टू बी बाय 2R लिहू शकतो. नाईस काम आहे. ठीक आहे पावर मी काय केलो. ठीक आहे की पीच्या ठिकाणी साइन बी घुसाळलो कारण पी इज इक्वल टू बी आहे ना तर म्हणजेच बी अपॉन 2R. ओ नाईस काम आला. कुठून आला तर फ्रॉम वाटल्यास इथं 3 द्या आणि लिहा कुठून आला हा तर फ्रॉम कोणसा पा फ्रॉम 2 and 3. बहुत ही प्यारा. ठीक आहे काम इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करतो पुन्हा थोडा मिटवून घेतो की जो का तो ठेवता सी. आता हा वाला इक्वेशन काढून ठेवतो. ऐका इकडे ऐका का ओके मी पहिलं वरची कहाणी लिहून घेतो पा का होईल. इकडे ऐका की जर साइन बी जाग्यावर
ठीक आहे, ओके. बी आणि डिवायडेड बाय 2r प्यार से पहा, ठीक आहे. आता हा जर 2r इकडे आला, फील करा 2r, तर बी अपॉन साइन बी होईल. ध्यान से देखो, हा जो इकडे पहा ना, मल्टिप्लाय डिवाइड होईल. तर मग मला सांगा की बी अपॉन साइन बी इज इक्वल टू 2r होते. ओह नाईस काम आला, बरोबर आहे. अरे काहीच नाही केलं, ठीक आहे, 2r. तर याला इक्वेशन नंबर चेक करा 4 आणि डायरेक्ट हा वाला मी असंच लिहून ठेवतो, ठीक आहे. डायरेक्ट फ्रॉम 1 and 4 वरून चेक करा, 1 and 4 वरून चेक करा तुम्ही का की बी अपॉन साइन बी अपॉन साइन बी म्हणजे 2r. देखो चेक करो, बी अपॉन साइन बी म्हणजेच 2r. तर मग ए अपॉन साइन ए, सी अपॉन साइन सी म्हणजेच 2r ना. म्हणजेच काय होईल पहा, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू बी अपॉन साइन बी इज इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r. ओ नाईस शो, ठीक आहे. आता आपल्याला 4 मार्क भेटते. विद्यार्थी मित्रांनो समजलं असेल तुम्हाला, बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक.